इस्रायल कुठला देश नाही आहे. इस्रायल एक सेटलर कॉलनी आहे आणि त्यांनी बळाच्या वापरानंच पॅलेस्टाईनमधली जमीन, पॅलेस्टाईनमधील जनतेलाच त्यांच्याच घरातून त्यांच्याच जमिनीपासून बेदखल करण्याचं काम 1948 पासूनच सुरू केलं होतं. रिलायन्स तर अनेक इस्रायली स्टार्टअप्समध्ये इन्व्हेस्ट करतं आणि त्यांचा एक वाटा राहिलेला आहे या पूर्ण जेनोसाईडमध्ये. क्लाउड स्टोरेज देतो इस्रायली मिलिटरीला, ज्या क्लाउड स्टोरेजचा त्याला वापरून पॅलेस्टाईनमधले जे लोक आहेत त्यांचे फेस रेकग्निशनसाठी ते वापरलं जातं, ज्याच्या थ्रू टार्गेटेड किलिंग केलं जातं. कारण जर एक व्यक्ती जरी स्वतंत्र नाही आहे तर कोणीच स्वतंत्र नाही आहे. बॉयकॉट, डायव्हर्समेंट, सँक्शन म्हणजेच बहिष्कार, निर्गुंतवणुकीकरण, निर्बंध किंवा BDS ही चळवळ साधारणपणे 20 वर्षांपूर्वी सुरू झाली. इस्रायलनं पॅलेस्टिनी जमिनीवर जो वसाहतवादी कब्जा मिळवलेला आहे तर तो संपुष्टात यावा यासाठी इस्रायलवर दबाव आणण्यासाठी ही चळवळ सुरू करण्यात आली. वेगवेगळ्या पॅलेस्टिनी संघटनांच्या कोलिशननी एकत्र येऊन ही चळवळ सुरू केली होती. आज गेल्या 2 वर्षांपासून जवळपास इस्रायलनं गझापट्टीत जो नरसंहार चालवलेला आहे तर त्याला विरोध करण्यासाठी जगभरातून वेगवेगळ्या ठिकाणी ही चळवळ पुन्हा एकदा आपल्याला बळकटी घेताना बघते. त्याबद्दल पुन्हा एकदा चर्चा केली जाते आणि भारतात सुद्धा इंडियन पीपल इन सॉलिडॅरिटी विथ पॅलेस्टाईन याच्या अंतर्गत अनेक संघटना, अनेक नागरिक एकत्र येऊन ते ह्यासाठीच प्रयत्न करत आहेत. ह्यासाठी ते ही BDS चळवळ इथं सक्रिय करत आहे, इथं ते चालवत आहेत. त्यासाठीची आंदोलनं होत आहेत, डेमॉन्स्ट्रेशन्स होत आहेत. तर ही BDS चळवळ म्हणजे नक्की काय आहे, त्याचं भारतातलं योगदान काय आहे आणि त्याचा प्रभाव काय आहे याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. आणि त्यासाठी आज आपल्यासोबत आहेत इंडियन पीपल इन सॉलिडॅरिटी विथ पॅलेस्टाईन आणि BDS इंडियाच्या पुण्यातल्या कोऑर्डिनेटर स्वप्न जालिमकर. तुमचं स्वागत आहे. थँक्यू. मी आत्ता म्हटलं तसं आपण भारताबद्दल बोलूच यात, पण मला वाटते आधी दर्शकांसाठी ही जी BDS चळवळ आहे, एवढी मोठी ही जगभरात चालणारी ही जी चळवळ आहे तर ती नक्की काय आहे, त्याचं स्वरूप काय आहे, कशा प्रकारे ही चालवली जाते याबद्दल थोडंसं सांगाल का? हो. सगळ्यात पहिले तर ही जी चळवळ आहे ती एकदमच नॉन व्हायलंट एक अशी चळवळ आहे आणि असं जगाच्या इतिहासात असं काही पहिल्यांदाच नाही होते की बहिष्काराचे कॅम्पेन्स काही लॉन्च केले जात आहेत. तर आपण आधीपासूनच साऊथ आफ्रिकामध्ये जेव्हा अपार्थाईड झाला तेव्हा सुद्धा ही BDS चळवळ तिथे खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी काम केलं होतं. तर तेव्हापासून सुरू आहे आणि त्याच्या आधी पण म्हणजे ब्रिटिशांचं जेव्हा आपण जेव्हा ब्रिटिशांचे गुलाम होतो, भारत सुद्धा जेव्हा ब्रिटिशांचा गुलाम होता तेव्हा सुद्धा बॉयकॉट ब्रिटिश गुड्स नावाची चळवळ आपण राबवलेली आहे. तर एकंदरीतच जेव्हा दमनकारी राज्य असतं, दमनकारी सत्ता असते त्याला किंवा कॉलनीज असतात तर त्याच्या विरोधात एक जनतेनी बहिष्काराची मूव्हमेंट नेहमीच सुरू ठेवलेली आहे. तर गेल्या काही वर्षांपासून आपल्याला माहिती आहे, म्हणजे गेल्या 2 वर्षांमध्ये तर जी पॅलेस्टाईनची स्थिती आहे ती आज कोणापासून लपून राहिलेली नाही आहे. 60,000पेक्षा जास्त लोकांच्या कत्तली तिथे झालेल्या आहेत. आता जसं म्हणू शकतो की उपासमारीला एक वेपन बनवलं गेलं आहे. म्हणजे तिथे लहान लहान पोरं आहेत ज्यांचा हाडांचा सापळा झालेला आहे, म्हणजे त्यांच्यामध्ये काही मांस शिल्लक राहिलेलं नाही आहे. तर अशा वेळेस नक्कीच ही मूव्हमेंट जोर घेताना आपल्याला दिसते. पण ही मूव्हमेंट खूप आधीपासून सुरू आहे. कारण जसं म्हणू शकतो की इस्रायलचं जे एक दमन आहे ते काही गेल्या 2 वर्षांचा त्याचा इतिहास राहिलेला नाही आहे. गेल्या अनेक वर्षांपासून म्हणजे 1948च्या पण आधीपासून इस्रायलचा हा दमनकारी इतिहास राहिलेला आहे. कारण इस्रायल म्हणजे आम्ही तरी मानतो की इस्रायल कुठला देश नाही आहे. इस्रायल एक सेटलर कॉलनी आहे आणि त्यांनी बळाच्या वापरानंच पॅलेस्टाईनमधली जमीन, पॅलेस्टाईनमधील जनतेलाच त्यांच्याच घरातून त्यांच्याच जमिनीपासून बेदखल करण्याचं काम 1948 पासूनच सुरू केलं होतं. ज्याला पॅलेस्टाईनची जनता आज पण नकबा म्हणून त्यांची आठवण काढते की आज पण त्यांना वाटतं की 10 लाखापेक्षा जास्त पॅलेस्टाईनमधले लोक जी त्यांच्या घरातून त्यांना हाकालपट्टी केली गेली होती, त्यांच्या स्वतःच्या जमिनीमधून त्यांची हाकालपट्टी केली गेली होती, तर ते पुन्हा घरी येतील. दे विल रिटर्न होम. त्यांची एक आशा आहे की ते परत पुन्हा घरी येतील. तर या सगळ्याला घेऊन मागच्या 2 वर्षामध्ये आपल्याला माहितीच आहे की ह्याला इंटेन्सिफाय करण्याचं काम इस्रायलने केलेलं आहे. म्हणजे पॅलेस्टाईनची जमीन बळकवण्याचं म्हणजे डे 1 पासून तोच अजेंडा राहिलेला आहे. त्याच्या अजेंडामध्ये काही वेगळं चेंजेस नाही आहे. डे 1 पासून ते क्लिअर आहेत की त्यांना गाझापट्टी किंवा पॅलेस्टाईनचा पूर्ण कब्जा पाहिजे म्हणून.
तर हे आपण बघू शकतो की त्याच्यासाठी ते कुठल्याही थराला आज गेलेले आहेत. म्हणजे आज तिथे पूर्ण जगभरातले देशातले लोक जरी त्याला विरोध करत असले या पूर्ण जनसंहाराला, की तो तातडीने थांबला पाहिजे, सीजफायर झाले पाहिजे, अन्न तिथे पोहोचलं पाहिजे, फूड एड जे गाझापट्टीच्या बॉर्डरवर उभे आहेत ते आज आतमध्ये पोहोचले पाहिजे, तरी पण ते पोहोचू देत नाहीये. तर अशा वेळेस ही मूव्हमेंट बळकटी घेताना त्यामुळे पण दिसते, कारण सामान्य नागरिक म्हणजे तुम्ही आम्ही जे पण करू शकतो ते आज करायला तयार आहोत की हा जनसंहार थांबला पाहिजे. म्हणजे मग त्याचा बहिष्कार असो, इस्रायलमधले जे पण प्रोडक्ट्स आहेत किंवा इस्रायलमधली अशा कंपन्या ज्या डिरेक्टली किंवा इनडायरेक्टली त्याला फंडिंग करतात, आणि फक्त कंपन्या आणि ब्रँड्सच नाही तर सगळ्या प्रकारचे जे टाईज आहेत इस्रायलसोबत, गव्हर्नमेंटचे टाईज असो त्यांनी ते तोडले पाहिजे, सँक्शन्स लावले पाहिजे इस्रायलवरती, कल्चरल टाईज, पॉलिटिकल टाईज, इकॉनॉमिक टाईज, सगळ्या प्रकारचे टाईज तोडले पाहिजे. आणि कंपन्यांवरती पण एक दबाव बनवण्याचं काम असतं की तुमची जी पण इन्व्हेस्टमेंट आहे इस्रायलमधून ती तुम्ही पुन्हा घेतली पाहिजे. तर ही मूव्हमेंटच मला वाटतं की जसं साऊथ आफ्रिकामध्ये पण जे अपार्थाईड होतं, या मूव्हमेंटनी त्याला एक खूप बळकटी दिली आणि तिकडचं अपार्थाईड हे करायला, त्याच्या विरोधात लढायला एक स्ट्रॉंग मूव्हमेंट म्हणून उभी राहिली. तसंच पॅलेस्टाईनच्या संदर्भात पण BDS एक खूप स्ट्रॉंग मूव्हमेंट म्हणून उभी राहते. बरोबर आहे. मला वाटतंय की साऊथ आफ्रिकामधली जी अपार्थाईड विरोधातली ही अशी बहिष्काराची चळवळ होती, आणि त्याचबरोबर अमेरिकेतलं जे सिव्हिल राईट्स साठीची जी मुवमेंट होती, कुठेतरी ह्या दोन असं म्हटलं जातं की ह्या दोन्हीचा इन्स्पिरेशन घेऊन ही चळवळ उभी करण्यात आली आहे. तर भारतात या चळवळीचं स्वरूप काय आहे? म्हणजे इंडियन पीपल इन सॉलिडॅरिटी विथ पॅलेस्टाईन म्हणजे नक्की काय आहे, कोण आहे, आणि कशा प्रकारे इथून ही चळवळ चालवली जाते? BDS इंडिया आणि इंडियन पीपल इन सॉलिडॅरिटी विथ पॅलेस्टाईन दोन्ही मुव्हमेंट्स आहे. म्हणजे इंडियन पीपल इन सॉलिडॅरिटी विथ पॅलेस्टाईन हे वेगवेगळे ऑर्गनायझेशन्स, वेगवेगळे जस्टिस लव्हिंग पीपल सोबत येऊन त्यांनी IPSPची सुरुवात केली होती. मग त्याच्यामध्ये रेव्होल्युशनरी वर्कर्स पार्टी ऑफ इंडिया आणि असे अनेक लोक आणि जस्टिस लव्हिंग सिटिझन्स म्हणजे अनेक लोक असेच एकत्र आले आणि त्यांनी IPSPची सुरुवात केली. आणि आत्ता 5 एप्रिलला मला तर वाटतं थोडं उशीरच झाला BDS भारतामध्ये आणण्यासाठी. तर 5 एप्रिलला भारतामध्ये सुद्धा BDS चळवळ IPSP तर्फे आम्ही घेऊन आलो. आणि इकडे पण त्याचं स्वरूप हेच असतं की कॉमन मासेस जे आहेत, आम जनता जी भारतातली असो, पुण्यातली असो, मी पुण्यातलं बोलते कारण भारतभरात म्हणजे जनरली तसंच आहे, तर आम लोकांपर्यंत, सामान्य माणसांपर्यंत ही चळवळ घेऊन जाणं. आणि मेनली तुम्ही BDS बद्दल फक्त नाही सांगू शकत, त्यांना सांगावं लागेल की BDS का, म्हणजे वाय बॉयकॉट का करायला पाहिजे तुम्हाला ह्याचा बहिष्कार. तर त्याच्या इतिहासाबद्दल सांगणं नीटपैकी की हा इतिहास पॅलेस्टाईन आणि इस्रायलचा इतिहास काय राहिलेला आहे, आणि तो एक वसाहतवादाचा इतिहास राहिलेला आहे. तो एक म्हणजे जबरदस्तीनं पॅलेस्टाईनमधील लोकांना त्यांच्याच घरातून बाहेर हकलण्याचा इतिहास राहिलेला आहे. आणि त्यांच्या स्वातंत्र्यासाठी आपण सुद्धा लढलं पाहिजे आज. आणि म्हणून BDS इंडिया किंवा BDS ही चळवळमध्ये आपण सहभागी झालं पाहिजे. तर आम्ही वस्त्यांमध्ये, कॉलेजांमध्ये, शाळांमध्ये जातो आणि तिथे पत्रक आहे आमचं, 8-10 पान्याचं पत्रक आहे ज्याच्यामध्ये इतिहास आहे आणि आज आपण BDS का बरं आपण स्वीकारलं पाहिजे आणि या मोहिमात का सामील झालं पाहिजे. तर या संदर्भात आम्ही ते पत्रक वाटतो. पहिले तर इतिहास सांगतो आणि BDS मध्ये त्यांना सामील करून घेतो. पोस्टर्स आहे, वेगवेगळे स्टिकर्स आहे ते लावतो, ज्याच्यामध्ये या सगळ्या कंपन्यांचा उल्लेख आहे जे डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली इस्रायलला सपोर्ट करतात या पूर्ण जनसंहारामध्ये. तर ते वाटतो. आणि त्याच्या व्यतिरिक्त वेगवेगळे आंदोलनं आहेत जे अनेकांनी पाहिले सुद्धा असतील. मग मॅकडॉनल्ड्स सारख्या कंपन्या असो, डॉमिनोज सारख्या कंपन्या असो, रिलायन्स सारख्या कंपन्या असो, ज्यांच्या बाहेर, कंपन्यांच्या बाहेर उभं राहून आम्ही हे प्रोटेस्ट करतो आणि सांगतो की म्हणजे त्यांची कॉम्प्लिसिटी, म्हणजे जसं हे सगळे कंपन्या कसं सपोर्ट करतात या जेनोसाईडला, तर त्यांच्याबद्दल आम्ही जनतेला, तिकडे जे पण आजूबाजूला जमलेले लोक आहेत, जे पण ऑनलाईन सुद्धा आमचे व्हिडिओज बघतील, त्यांच्यासाठी पण हा संदेश आहे की या कंपन्या आहेत ज्यांचा आपल्याला बहिष्कार करायचा आहे. तर अशा प्रकारे म्हणजे जनरली काम चालतं. राईट. मला वाटतं मध्ये UN तर्फे एक लिस्ट जाहीर करण्यात आली होती की कुठल्या कुठल्या कंपन्या आहेत ज्यांची डायरेक्टली इस्रायलमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे, किंवा इस्रायलचं जे युद्ध आहे किंवा त्याचे टेक्निक्स आहेत त्याला डिरेक्टली कसं ह्या कंपन्यांमुळे फायदा होतो किंवा फंडिंग मिळतं असं. तर अशा कोणत्या कोणत्या ह्या कंपन्या आहेत किंवा असे कोणते इन्स्टिट्यूशन्स आहेत की जे डिरेक्टली इस्रायलच्या फायद्यासाठी, म्हणजे त्यांच्या कामामुळे डिरेक्टली इस्रायलला फायदा होतो असं आपल्याला दिसून येतं? हो, UN रापोर्टार फ्रान्सिस्को अल्बनीसे त्यांनी ही लिस्ट काढली होती ज्याच्यामध्ये 200 पेक्षा पण जास्त कंपन्या त्यांनी एनलिस्ट केल्या होत्या.
आणि म्हणजे त्या स्वतः बोलल्यात की त्याच्या आधी त्यांनी पहिले कंपन्यांसोबत डायलॉग करायचा प्रयत्न केला की तुम्ही तुमचा इन्व्हेस्टमेंट काढून घ्या किंवा तुम्ही हे जे काय आहे त्याच्याबद्दल अवेअरनेस, बाबा तुम्हाला जर माहीतच नसेल तुमची, जर असं तर असू नाही शकत की कोणत्या कंपनीला माहीत नसेल की ते कशामध्ये इन्व्हेस्ट करतात आणि ते काय करतायत. तर मेजरली त्यांनी अशा कंपन्यांना टॉप टार्गेट ठेवलंय ज्याच्यामध्ये ते डिरेक्टली प्रॉफिट करतात या जेनोसाईडमधून. एक तर असतं की तुम्ही इन्व्हेस्ट करताय, एक तर असतं तुमचं कंपन्या, एक तर असतं की तुम्ही प्रॉफिट करताय. हे जेनोसाईड होतंय त्याच्यामधून तुम्हाला नफा मिळतोय. तर या अशा निर्लज्ज कंपन्या आहेत, जसं ज्याच्यामध्ये ज्याचे उदाहरण टॉप मोस्ट जायंट्स ज्याला म्हणू शकतो, टॉप मोठे मोठे भांडवलदार जसे गुगल आहे, ॲमेझॉन आहे, जे प्रोजेक्ट निम्बसमध्ये इन्व्हेस्ट करतात. जो प्रोजेक्ट निम्बस बेसिकली क्लाउड स्टोरेज देतो इस्रायली मिलिटरीला. ज्या क्लाउड स्टोरेजचा त्याला वापरून पॅलेस्टाईनमधले जे लोक आहेत त्यांचे फेस रेकग्निशनसाठी ते वापरलं जातं, ज्याच्या थ्रू टार्गेटेड किलिंग केलं जातं. म्हणजे आपण पाहिलंय आता रिसेंटली सुद्धा अल जझीराचे काही जर्नलिस्टला टार्गेट करून मारलं गेलं. आणि तर अशा प्रकारचे प्रोजेक्ट्स खूप आधीपासून सुरू आहे. म्हणजे आणि या 2 वर्षात तर या सगळ्या कंपन्या आहेत बेसिकली, गुगल, ॲमेझॉन सारख्या जे प्रोजेक्ट निम्बस सारख्या प्रोजेक्ट्समध्ये इन्व्हेस्ट करतात. मग Airbnb सारखे कंपन्या आहेत, Booking.com सारख्या कंपन्या आहेत ज्या पॅलेस्टाईनमधल्या लोकांच्या घरांना स्वतः बिझनेस म्हणून वापरतात. असे घरं ज्याच्यातून पॅलेस्टाईनमधल्या लोकांना हाकललं गेलंय स्वतःच्याच घरातून, तर ते त्यांच्या कंपन्यांवर लिस्ट करतात ही घरं आणि त्याच्यातून प्रॉफिट कमवतात. तर या सगळ्या कंपन्यांना तिनं लिस्ट डाऊन केलंय. आणि अनेक भारतीय कंपन्या सुद्धा आहेतच जे कॉम्प्लिसिट आहेत या सगळ्या ह्याच्यामध्ये. तर जसं रिलायन्स आहे, रिलायन्स तर अनेक इस्रायली स्टार्टअप्समध्ये इन्व्हेस्ट करतं आणि त्यांचा एक वाटा राहिलेला आहे या पूर्ण जेनोसाईडमध्ये. बरोबर. आता याबद्दल जेव्हा आपण बोलत असतो तेव्हा असा एक आपल्याला प्रश्न नेहमी येताना दिसतो की आता ह्याच्याबद्दल BDS मुवमेंट आता ही आहे तर त्याच्याबद्दल अनास्था दाखवणारे किंवा हे काय, हे आपण कसं करू किंवा हे आपण का केलं पाहिजे असं म्हणणारे नेसेसरीली उजव्या विचारसरणीचे आहेत किंवा इस्रायलला सपोर्ट करणारे आहेत असं नाही. काही जण असतात ज्यांना एका अर्थाने आहे सहवेदना असं वाटतं पॅलेस्टिनी नागरिकांबद्दल, पण त्यांना असं वाटतं की ते कुठंतरी इतक्या दूर घडतंय, मग इथं आम्ही आमचं कन्व्हिनियन्स कसं हे करू. म्हणजे आता ॲमेझॉन असेल किंवा गुगल असेल किंवा Airbnb असेल, यांनी इथं आम्हाला कन्व्हिनियंट असं काहीतरी करता येते, तर मग ते आम्ही कसं सोडावं असं त्यांना वाटतं. तर त्यांना आपल्याला काय सांगता येईल की त्यांचं हे बॉयकॉट हा का महत्वाचा ठरणार आहे आणि त्यांनी का त्यांचं कन्व्हिनियन्सच्या ऐवजी हे चूज केलं पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे असे अनेक, आम्ही पण जेव्हा अभियानं करत असतो तेव्हा असे अनेक लोक बघायला मिळतात. एक तर कारण मला वाटतं भारताच्या लेवलवरती मी बोलेल, जागतिक लेवलवरती नाही, तर भारताच्या लेवलवरती खूप कमी अवेअरनेस सुद्धा आहे. आणि त्याचा मेन प्रॉब्लेम तर हा आहे की मीडियामधूनच हा पूर्ण मुद्दा गायब आहे की हा मुद्दाच काय आहे, इस्रायल आणि पॅलेस्टाईन आहेच काय हा मुद्दा, तोच पूर्णतः मीडियामधून गायब आहे. किंवा प्रेझेंट जरी असला तरी तो इस्रायल साईडचा प्रोपोगंडा हावी आहे मेन स्ट्रीम मीडियामध्ये, मी बोलते जनरली. तर सगळ्यात पहिले तर जोपर्यंत तुम्ही या मुद्द्याला नीट नाही समजत तोपर्यंत तुम्ही हे मानूच नाही शकणार किंवा तुम्ही स्वतः या मुव्हमेंटमध्ये नाही उतरू शकणार. तर सगळ्यात पहिले तर हे समजणं गरजेचं आहे, कारण मेन स्ट्रीम मीडिया पण आपल्याला सारखं सारखं हे दाखवायचा प्रयत्न करते की हा कुठला तरी धर्माचा मुद्दा आहे. तर म्हणून इन जनरल पण एक मोठा तबका आहे असा लोकांचा की जो मानतो की जर हा धर्माचा मुद्दा आहे, जर हा मुसलमानांचा मुद्दा आहे, जर हा ज्यू धर्मियांचा मुद्दा आहे, तर मग आम्ही काय करू त्याच्यासाठी. मग त्यांना ते त्यांचे लढत आहेत. तर सगळ्यात पहिले हे स्थापित करणं मला वाटतं फारच गरजेचं बनतं की हा धर्माचा मुद्दा नाही आहे. ते म्हणजे तुम्हाला किती पण आधीपासून हे रुजवलं गेलं असेल, बिंबवलं गेलं असेल, तरी पण डे 1 पासून झायनिस्ट प्रोजेक्ट खूप ठाम आहे या गोष्टीवरती की त्यांना पॅलेस्टाईनचा पूर्ण कब्जा पाहिजे. तर 1948 पासूनच, म्हणजे जेव्हापासून, जसं मी नकबाचं पण मेन्शन केलं की 1948 पासूनच 10 लाखपेक्षा जास्त मधील लोकांना त्यांच्याच घरातून हकालपट्टी केली गेली. मग 1967चा नक्सा आपल्याला माहिती आहे, ज्याच्यामध्ये इस्रायलनी बळजबरी गाझापट्टी, वेस्ट बँक आणि ईस्ट जेरुसलेमचा कब्जा मिळवला. आणि हे तर म्हणजे इंटरनॅशनल लॉजच्याच विरोधात होतं, इलिगलच कब्जा होता तो. तर आज पण तो कब्जा टिकवून आहे आणि अजून पण पूर्ण गाझापट्टीचा त्यांना कब्जा हवा आहे, फुल गाझा स्ट्रिप, आणि इन जनरलच एंटायर ऑफ पॅलेस्टाईनचा त्यांना कब्जा हवा आहे. ह्याच्याबद्दल ते एकदम क्लिअर आहेत. म्हणजे मला वाटतं की ह्याच्याबद्दल त्यांच्यामध्ये पण काही डाऊट नाही आहे. आणि ते मुद्दाम आपल्यासमोर हे मांडू बघतात की हा बघा तुम्ही धर्माचा मुद्दा आहे, हा ज्यू धर्मियांसाठी जसं एक झायनिस्ट विचारधारा आहे. आणि जसं आम्ही पण खूप आधीपासून म्हणतो, आमच्या पत्रकात सुद्धा आम्ही खूप ठामपणे मांडलेलं आहे की ज्यूज आणि झायनिस्ट हे काय सेम नाही आहे.
जसं हिंदू आणि हिंदुत्व हे दोन वेगळ्या गोष्टी आहेत आणि ह्याच्यामध्ये फरक केला पाहिजे. जसं एक पॉलिटिकल आयडिओलॉजी आहे झायनिझम, जी मानते की ज्यू धर्मियांचं एक वेगळं राष्ट्र असलं पाहिजे, जे ते मानतात की त्यांचं एक वेगळं राष्ट्र असलं पाहिजे. आणि त्यांनी खूप आधीपासूनच हा प्रोपगेंडा आणि हे रुजवायचं काम केलंय की पॅलेस्टाईन एक अशी जमीन आहे जिथे कोणी राहत नाही आणि ते ज्यू धर्मियांसाठीच आहे. तर पण ते खरं नव्हतं. म्हणजे खूप साऱ्या वर्षांपासून पॅलेस्टाईनमध्ये अनेक धर्मीय लोक, तिथे ज्यूज सुद्धा राहायचे, तिथे मुस्लिम सुद्धा राहायचे, तिथे अजून इतर ट्राईब्स कम्युनिटीजचे लोक सुद्धा राहायचे आणि ते एकत्र खूप वर्षांपासून लढत आलेत. त्यांच्या जे पण त्यांच्यावर अत्याचार होत आहेत त्याच्या विरोधात ते एकत्र लढत आलेत. तर सगळ्यात पहिले तर हे खोडण्याची गरज आहे की हा धर्माचा मुद्दा नाही आहे. आणि तर हा बेसिकली एक आझादीचा मुद्दा आहे, हा स्वातंत्र्याचा मुद्दा आहे, हा एका देशाला गुलाम बनवून ठेवण्याचा मुद्दा आहे. तर जसं 1947मध्ये भारत इंडिपेंडेंट झाला आणि 1948मध्येच UN ठराव पारित करत होतं बेसिकली की आता इस्रायलची स्थापना होईल पॅलेस्टाईनमध्ये. तर तेव्हा भारतानं विरोध केला होता. भारताची पण म्हणजे भारताने पण ह्याच्या विरोधातली भूमिका घेतली होती. आणि जर तुम्ही बघाल तर आधीपासूनच भारताने पॅलेस्टाईनच्या मुक्ती संघर्षासोबतच इन सॉलिडॅरिटीज भूमिका घेतलेली आहे. मग तो UN ला विरोध असो, मग त्याच्यानंतर पण वेगवेगळे 1967मध्ये कंडेम केलं होतं की असं कसं काय तुम्ही कब्जा करू शकता जेरुसलेम आणि या सगळ्या गोष्टींना. तर भारताने नेहमीच पॅलेस्टाईनच्या बाजूची भूमिका घेतली आहे. आणि आपण म्हणजे जे 200 वर्षपेक्षा जास्तही ब्रिटिशांचे गुलाम राहिलेलो आहोत, ज्यांना माहिती आहे की गुलामी म्हणजे काय असतं, ज्यांनी ही बर्बरता स्वतः फर्स्ट हँड अनुभवली सुद्धा आहे. आणि तर तो इतिहास आपण नाही विसरू शकत. अनेक क्रांतिकारक आहे जे शहीद झाले, म्हणजे भगतसिंग आहे, सुखदेव, राजगुरू अशफाकुल्ला खान, रामप्रसाद बिस्मिल, हे सगळे लोक या स्वातंत्र्य लढ्यासाठी स्वातंत्र्य लढ्यासाठी ते शहीद झाले. तर या सगळ्यांना आपण विसरू नाही शकत, आपल्या स्वातंत्र्याचा लढा आपण विसरू नाही शकत. आणि म्हणजे ही खरंच म्हणजे एक वाईटच बाब आहे की आजच्या 21st सेंचुरीमध्ये सुद्धा असा एक देश आहे, अजून पण आहेत देश, पण असा एक देश आहे जो गुलामीच्या अवस्थेत अजून सुद्धा आहे आणि ज्याला अजून स्वातंत्र्य नाही मिळालेलं आहे. तर याला आपण नक्कीच एकदम स्वातंत्र्याचा मुद्दा म्हणूनच बघितलं पाहिजे. इंडिपेंडन्सचा स्ट्रगल आहे हा पॅलेस्टाईनमधील जनतेचा, पॅलेस्टाईनमधील लोकांचा, आणि तसंच पाहिलं पाहिजे. आणि तेच म्हणजे पुन्हा पुन्हा ह्याच्यावरती एम्फसाइज करण्याची फार गरज आहे की आपण सुद्धा ब्रिटिशांचे गुलाम होतो 200 वर्ष. तर आपण कधी नाही विसरू शकत की ह्याच्या विरोधात लढणं म्हणजे काय असतं. आणि जेव्हा भारत सुद्धा स्वतंत्र होतं तर तेव्हा अनेक देश आपल्यासोबत उभे राहिलेत की ब्रिटिशांनी आता भारत सोडून गेलं पाहिजे. अनेक देशांनी आपल्याला सपोर्ट केला, अनेक देशांनी आपापल्या परीने जसं होऊ शकतं दबाव बनवण्याचा प्रयत्न केलाय. तर आपलं पण काम आज हे बनतं. म्हणजे जितकं आपल्या वस्तीमधल्या गटार नाल्याचा सांडपाण्याचा मुद्दा आपला मुद्दा आहे, जितकं महागाई, बेरोजगारी, महिलांवरती वाढणारे अन्याय अत्याचारांचा मुद्दा आपला मुद्दा आहे, तितकाच जवळचा मुद्दा पॅलेस्टाईनचा मुद्दा आहे. कारण जर एक व्यक्ती जरी स्वतंत्र नाहीये तर कोणीच स्वतंत्र नाहीये. बरोबर. हा एक अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. आणि दुसरा एक प्रश्न लोकांमधून असा येतो की आम्ही इथं बहिष्कार टाकला, आम्ही इथं बॉयकॉट केलं, तर त्यांनी काय साध्य होणार आहे, तर ते काय आहे? म्हणजे जनरली असं वाटत असतं लोकांना की फार काही फरक नाही पडणार किंवा आमच्या बॉयकॉटनी कायच असं फरक पडेल वगैरे वगैरे. पण कुठल्याही गोष्टीची किमान सुरुवात तरी असते. म्हणजे नक्कीच असं नाही म्हणणार की आजच काहीतरी BDS इंडिया आम्ही कुठल्या तरी वस्तीत घेऊन गेलो किंवा कुठेतरी एका कॉलेजमध्ये घेऊन गेलो आणि त्याचा लगेच परवाच्या दिवशी आपल्याला फरक जाणवेल. पण ओव्हरऑलच जर जागतिक स्तरावरती BDSचं हे बघितलं तर अनेक फायदे झालेले आहेत. म्हणजे मॅकडॉनल्ड्सचा CEO स्वतः म्हणतो की BDS मुव्हमेंटनी नुकसान झालेलं आहे म्हणून. कारण मॅकडॉनल्ड्सचे स्टोअर्स वेगवेगळ्या बऱ्याचशा देशांमध्ये बंद पडलेले आहेत, शटर डाऊन झालेलं आहे. तर हे तर एक सामान्य लोकांचंच बॉयकॉटची मुव्हमेंट आहे ना, जिनी आज हे साध्य करवलं. आज मॅकडॉनल्ड्स सारखे कंपन्या आहेत ज्या एकदम नागड्यापणाने इस्रायलमधली जी मिलिटरी आहे, इस्रायल ऑक्युपाईड फोर्सेस जे आहेत त्यांना जेवण पुरवण्याचं काम करते आणि ओपनली या पूर्ण जनोसाईडचा समर्थन करते. तर मॅकडॉनल्ड्स सारख्या अशा कंपन्या आहेत. तर म्हणजे त्यांना तर हेच म्हटलं जाईल की आपण इथे असून आत्ता या काळी या वेळेस हेच करू शकतो, बॉयकॉटच करू शकतो, कंपन्यांवरती प्रेशरच टाकू शकतो आणि सरकारवरती प्रेशर टाकू शकतो की सँक्शन करा. आणि अर्थातच म्हणजे याला वेळ लागेल. म्हणजे 5-6 लोक मिळून आम्ही फक्त 2-3 लोक मिळून नाही होणार. म्हणजे ज्याला म्हणतात की संपूर्ण मासेसनी
कॉमन मासेसनी हा मुद्दा उचलून धरला पाहिजे आणि अशा प्रकारचं प्रेशर बनवलं पाहिजे जे आज जगाच्या लेवलवरती प्रेशर बनताना दिसतंय. म्हणजे फ्रान्समध्ये लाखो लोक आज रस्त्यावर उतरली आहेत. लाखो लोक आज ही मागणी करते त्यांच्या सरकारकडून की हा जेनोसाईड थांबला पाहिजे म्हणून. जर्मनीमध्ये आज लाखो लोक रस्त्यावर उतरले. खुद्द इस्रायलमध्ये सुद्धा प्रोटेस्ट, जितके पण ते दांबवण्याचा प्रयत्न करतात ते बाहेर नाही येऊ देत की इस्रायलमध्ये काय चालू आहे, पण इस्रायलमध्ये पण प्रोटेस्ट होत आहेत की आता जेनोसाईड थांबवा, म्हणजे ही जी बर्बरता आहे ती थांबवा. इस्रायलमध्ये खुद्द प्रोटेस्ट होत आहेत आणि जगाच्या स्तरावरती लाखो लोक रस्त्यावर उतरलेली दिसत आहेत आपल्याला. तर त्याचाच एक म्हणजे ज्याला म्हणू शकतो आउटकम म्हणून की फ्रान्स सारखे देश जे कधी पण पॅलेस्टाईनला नसते रेकग्नाईज केलं ज्यांनी, तर त्यांनी आता म्हटलंय की सप्टेंबर 2025 मध्ये ते पॅलेस्टाईनला रेकग्नाईज करतील म्हणून. UK आणि कॅनडा पण त्याच लाईनमध्ये उभे आहेत. तर हा एक ज्याला म्हणू शकतो की कॉमन मासेसचा दबावच आहे जो काम करतोय, जो आपापल्या सरकारांना झुकवतोय, जो आपल्या सरकारांना हे करायला भाग पाडतोय, सँक्शन्स लावायला भाग पाडतोय. आणि जसं तुम्ही पाहिलं असेल की वेगवेगळे एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स सुद्धा आज इस्रायलसोबत आपले टाईज तोडतायत. जसं एक ऑलिम्पियाड होत होतं तिथे पण इस्रायलला डिसअलाव करून टाकलं. तर अशा प्रकारे जेव्हा वेगवेगळे इन्स्टिट्यूट्स इस्रायलसोबत इकॉनॉमिक, कल्चरल, एज्युकेशनल सगळे टाईज तोडत जातील आणि जगाच्या स्तरावर इस्रायलला जेव्हा आयसोलेट होईल तर तेव्हा इम्पॅक्ट पडेल. पण ह्याच्यामध्ये म्हणजे हे एक समजलं पाहिजे की ज्या प्रकारे साम्राज्यवादी अमेरिका इस्रायलच्या पाठीमागे एकदम खंबीरपणे उभा आहे, म्हणजे जागतिकरित्या म्हणजे वर्ल्ड वाईड तुम्हाला दिसतंय की विरोध होतोय, या जेनोसाईडचा विरोध होतोय, तरी पण ते थांबायचं नाव घेत नाहीये. कारण म्हणजे इस्रायल इज नथिंग विदाऊट अमेरिका. म्हणजे आता माहिती आहे की इस्रायल कधीच इम्पिरियलिस्ट पॉवरशिवाय काहीच करू नाही शकलंय. म्हणजे 1948 मध्ये सुद्धा 1917 पासूनच्या बाल्फोर डिक्लेरेशन पासूनच जिथे त्यांना ब्रिटिश इम्पिरियलिझमचा सहारा घ्यावा लागला इस्रायल स्थापन होईल हे डिक्लेअर करण्यासाठी. आणि तेव्हापासून मग नंतर सेकंड वर्ल्ड वॉर नंतर जेव्हा अमेरिका एक इम्पिरियलिस्ट फोर्स म्हणून उदयाला आला, तेव्हापासून अमेरिका इस्रायलच्या बाजूनी उभा आहे. आणि तो ऑब्व्हियसली कुठला पण देश किंवा कोणीही जेव्हा कोणाच्या मागे उभं असतं तेव्हा त्याचे इंटरेस्ट त्याच्यामध्ये दडलेले असतात. कोणी पण कोणाच्या मागे सहजच नाही उभं राहणार. तर म्हणजे इस्रायल दुसरं तिसरं काही नसून आज एक वॉचडॉगचं काम करतोय. साम्राज्यवादी अमेरिकाचा तो एक वॉचडॉग आहे. म्हणजे बेसिकली मिडल ईस्टमध्ये जे पुन्हा तेलाचे खदानं सापडले 1907च्या दरम्यानच, त्याच्यानंतरच हा जो प्रोजेक्ट आहे त्याला वेग मिळायला लागला आणि इस्रायल नामक देश इथेच बसवायचा हे ठरलं. म्हणजे आधी तरी त्याच्यामध्ये हे होतं की कुठे बसवायचा हा देश, इस्रायल कुठे, ज्यू धर्मियांचा एक नेशन असलं पाहिजे, ते कुठे असलं पाहिजे वगैरे. पण 1907 मध्ये जेव्हा पर्शियामध्ये ऑइल सापडलं, तेल सापडलं, त्याच्यानंतर ह्याच्यावरती शिक्कामोर्तब झाला की पॅलेस्टाईनच ती जमीन असेल. आणि मिडल ईस्टमध्ये एक ज्याला म्हणू शकतो की साम्राज्यवादी शक्तींचा एक गायडिंग फोर्स किंवा तो काहीतरी आहे रखवालदार, तर वॉचडॉग, तो वॉच ठेवेल आणि तो आपल्या हितासाठी काम करेल, साम्राज्यवाद्यांच्या हितासाठी काम करेल, अमेरिकेसाठी काम करेल. म्हणून आज इस्रायल तिथे बसलेला आहे. आणि तेच कारण आहे बेसिकली की अमेरिका त्याच्या पाठीमागे पूर्ण खंबीरपणे उभा आहे आणि तो उभा राहील जोपर्यंत उभा राहील. आणि ते दिसतंय आज. म्हणजे त्याच्यावर मला वाटतं की कुठलाच प्रश्न उपस्थित करण्याची गरजच नाही. आज ज्या प्रकारे पूर्णतः साम्राज्यवादी अजेंडा तिथे राबवला जातोय, पूर्णतः ते म्हणजे नग्नपणे स्पष्ट झालेलं आहे. तर एक प्रश्न हा नेहमीच म्हणजे जगभरातही जर कुठलेही इंटरव्ह्यूज बघितले, काही बघितले आणि इथंही एक जे सोशल मीडियावर कमेंट्स येतात, म्हणजे ह्या विषयावर काही किंवा पॅलेस्टीनच्या बाजूने काही लिहिलं, काही बोललं, की जे कमेंट्स आपण बघतो की मग तुम्ही हमासचा निषेध का नाही करत आहात, मग तुम्ही फक्त इस्रायलला का बोलताय, 7 ऑक्टोबरला जे झालं त्यांनी त्या लोकांना किडनॅप केलं त्याबद्दल तुम्ही काहीच का बोलत नाही आहात, तर यावर काय उत्तर आहे? म्हणजे सगळ्यात पहिले तर अशा लोकांना एक थेट म्हणजे हेच आहे की तुम्ही इम्पेरियलिस्ट प्रोपोगेंडा आणि आपल्या देशामध्ये जो गोदी मीडिया प्रोपोगेंडा चालवतो ते बघणं बंद करा आणि खऱ्या अर्थानं या मुद्द्याच्या इतिहासात हात घाला. कारण या मुद्द्याला इतिहासातून न बघणं आणि त्याचा इतिहास जणू काय 7 ऑक्टोबरला सुरू होतं हे मानणं, इथूनच आपली प्रमुख चूक आहे मला वाटतं. आणि जर तुम्ही ह्यांचे जे झायनिस्ट नेते आहेत त्यांच्या स्टेटमेंट्स थोडे ऐका आणि ज्या त्यांनी बंद कमऱ्यात नाही दिलेल्या स्टेटमेंट, ज्या त्यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये जाऊन त्यांच्या भाषणांमध्ये म्हणलेले, जसं मोशो फॅगेन आहे, झायनिस्ट नेते मोशो फॅगेन, जाऊन तुम्ही गुगल करू शकता, त्यांचे वक्तव्य ऐकू शकता. ते उघडपणे म्हणतात, त्यांनी म्हटलेलं आहे की हमास आमचा दुश्मन नाही आहे, आमचा दुश्मन आहे गाझामधील प्रत्येक मूल.
हे मी नाही म्हणत आहे, हे मोशो फॅगन जे झायनिस्ट नेते आहेत ते म्हणतायत. आणि तुम्ही इतर झायनिस्ट नेत्यांचे पण स्टेटमेंट्स ऐकून घ्या. त्यांना तुम्ही त्याच्यावरूनच समजून जाल की ह्यांचा डे 1 पासून एकच अजेंडा राहिला आहे, दॅट इज कॅप्चर ऑफ एंटायर पॅलेस्टाईन, म्हणजे पॅलेस्टाईनचा पूर्ण कब्जा मिळवणं. हा त्यांचा डे 1 पासून अजेंडा राहिलेला आहे. जसं नेतन्याहू पण रिसेंटली म्हटलेच की पॅलेस्टाईनवर आम्ही पूर्ण कब्जा मिळवू, तर हे कुठून येतं? आणि जसं ह्याच्यामध्ये मला वाटतं की एक गोष्ट बोलणं फार महत्त्वाचं आहे. जसं आम्ही खूप स्ट्रेस करतो या मुद्द्यावरती की हा धर्माचा मुद्दा नाही आहे, म्हणजे आमच्या पत्रकात सुद्धा आम्ही त्याच्यावर स्ट्रेस केलेलं आहे, इतर गोष्टींमध्ये पण. जसं वर्ल्ड वॉर 1 नंतरच ज्यू विरोधी जी एक पूर्ण धारणा पसरली, जे एक पूर्ण फ्लेअर पसरलं, तर त्याचा निश्चितपणे कोणताही जस्टिस लव्हिंग सिटिझन्स, कोणताही न्यायप्रिय व्यक्ती त्याचं समर्थन नाही करू शकत. ज्यू धर्मियांच्या अनेक युरोपामध्ये स्पेशली खूप कत्तली झाल्या, त्याचा कोणताही जस्टिस लव्हिंग सिटिझन कधीही समर्थन नाही करू शकत. कुठेही जेव्हा जेनोसाईड होत असेल तर त्याचं खंडन करणंच आपलं काम बनतं. जर तुम्ही न्यायप्रिय असाल तर ज्यूंच्या कत्तली असो किंवा आत्ता पॅलेस्टाईनमध्ये जो जनसंहार होतोय त्याचा आणि तिथे लोक मारली जातात त्याचं खंडन करणं असो, तर हेच तुम्ही एक न्यायप्रिय व्यक्ती म्हणून कराल. तर तेच जसं इतिहासात ह्याला न बघणं हेच चुकीचं आहे मला वाटतं. कारण सगळ्यात पहिले इस्रायल काही देश नाही आहे. इस्रायल एक सेटलर कॉलनी आहे. इस्रायल एक वसाहतवाद आहे, जो साम्राज्यवादी अमेरिकाचा एक वॉचडॉग आहे बेसिकली. 1948मध्ये 10 लाखापेक्षा जास्त पॅलेस्टाईनमधील लोकांना घरातून बाहेर खदेडणं, 1967मध्ये गाझा पट्टी, वेस्ट बँक आणि जेरुसलेमचा कब्जा मिळवणं, हे त्यांनी केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर सुद्धा अनेक वर्ष इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये युद्ध सुरू आहे. खूप इंतिफादा झालं, मग पहिला इंतिफादा झाला, दुसरं इंतिफादा झालं, बरंच काय झालं. आणि मग 2014मध्ये, 2022मध्ये, 2023मध्ये सुद्धा ऑगस्टमध्ये, चला ठीक आहे, एक जसं म्हणूया की हमास नाही आहे, जसं म्हणूया की जिथे हमास बेसिकली माहिती असेल तुम्हाला की एक इलेक्टेड फोर्स आहे, म्हणजे पॅलेस्टाईनमधील जनतेनं हमासला इलेक्ट करून दिलंय. आणि भारत सरकारनं सुद्धा त्यांना टेररिस्ट ऑर्गनायझेशन म्हणून घोषित नाही केलंय, युएनने सुद्धा त्यांना कुठलं टेररिस्ट ऑर्गनायझेशन म्हणून घोषित नाही केलेलं आहे. आणि अर्थातच हमासच्या आयडिओलॉजी सोबत काही सहमती ठेवण्यात काही पॉईंटच नाहीये. कुठल्याही फंडामेंटलिस्ट, कुठल्याही कट्टरतावादी विचारधारेशी सहमती नाहीच बनवली जाऊ शकत. पण त्याचा अर्थ असा नाही होत की जनतेच्या पूर्ण लढाईलाच तुम्ही खारिज कराल. जी त्यांची एक स्वातंत्र्याची लढाई आहे, जी आत्ता ते लढतायत, त्याला पूर्ण तुम्ही त्याचं खंडन नाही करू शकत. जसं फॉर एक्झाम्पल आपण सुद्धा स्वातंत्र्याचं युद्ध, जसं युद्ध म्हणल्यापेक्षा आपण सुद्धा स्वातंत्र्याची लढाई लढलेलो आहे आणि त्याच्यामध्ये काँग्रेसने नेतृत्व केलं. तर असं थोडी आहे की सगळेच काँग्रेसच्या विचारधारेशी सहमत होते. जे पण त्याच्यामध्ये लढत सुद्धा होते आणि जे इतरही लोक होते, आज पण जे भारतीय जनता पक्षाचं स्वतःला म्हणतात, ते काय काँग्रेसच्या विचारधारेशी सहमत होते का? नाही. पण ते जेव्हा आपण 1947मध्ये आपली लढाई लढलो, त्याच्याशी ते मानतात ना की ती एक इंडिपेंडन्सची लढाई होती. तर तशाच प्रकारे जसं स्वातंत्र्य होत असलेला कुठलाही देश, त्याला व्हायलन्स, नॉन व्हायलन्स जशाही प्रकारे त्यांचं स्वातंत्र्य, त्यांचा अधिकार आहे. म्हणजे भारतात सुद्धा अनेक टिळकांचं एक विचारधारा होती, मग अनेक विचारधारा ह्याच्यामध्ये, भगतसिंग सुद्धा होते. तर या सगळ्यांनी लढलेलं आहे आणि असं नाही की नॉन व्हायलंटलीच लढलेलं आहे. ब्रिटिशांच्या विरोधात व्हायलंटली पण लढलेलं आहे. तर त्याचा अर्थ असं तर होत नाही की टेररिस्ट आहेत. व्हायलंटली लढणं म्हणजे टेररिझम आहे. म्हणजे जर तुम्ही इक्वेट करून टाकाल तर मग तर थोडं प्रॉब्लेमॅटिक आहे ना ते. तर त्याला असं नाहीच बघितलं पाहिजे आणि त्याला इतिहासात बघितलं पाहिजे. जसं 2023चं मी मध्ये सांगता राहिली की ऑगस्ट 2023मध्ये वेस्ट बँकमध्ये जिथे हमासचा काही संबंध नाही आहे, म्हणजे हमास गाझामध्ये निवडून आलं होतं 2006 का 2007मध्ये, आणि इथे वेस्ट बँकमध्ये जिथे हमासचा काही संबंध नाही आहे, तिथे ऑगस्ट आणि गेल्या 2-3 महिन्यामध्ये ऑगस्ट 2023च्या आजूबाजूला 33 लहान मुलांना इस्रायलनी मारून टाकलं. तिथे तर हमास पण नाही आहे. मग हे कुठून येतं? मग तुम्ही जर आपण जर वन सायडेडली बघायला लागलो या स्टोरीला आणि आपला इतिहासच जर 7 ऑक्टोबरपासून सुरू झाला, तर मग हा इतका बायस्ड आहे. बायस्ड म्हणण्यापेक्षा तुम्ही इतकं इम्पेरियलिस्ट प्रोपोगंडा तुमच्या ह्याच्यामध्ये की तुमचा एक कॉमन सेन्स बनून गेलाय तो, की आता ऑब्व्हियसली कॉमन सेन्स आहे की हां, ह्यांचा कत्तली तर झाल्याच पाहिजे, हां हे तर असेच लोक असतात. तर हा एक जो म्हणजे हे तर मोदी सरकार आणि फॅसिस्ट गव्हर्नमेंटचं पण एक ज्याला म्हणू शकतो की त्यांनी पण बिंबवलंय की हे कॉमन सेन्सिकल गोष्टी आहेत, ते तर असंच करतात. कारण त्यांनी एक मुस्लिम धर्मियांना जो एक एनिमी, जो एक अदर फिगर म्हणून उपस्थित केलाय या पूर्ण ह्याच्यामध्ये, तर त्यांच्यासाठी पण एक ती चांगलीच गोष्ट असते.
त्यांच्यासाठी पण असं अशा प्रकारे दाखवणं, 7 ऑक्टोबरपासून इतिहास सुरू झाला हे दाखवणं, हे पण त्यांच्यासाठी फायदेमंदच असतं त्यांच्या पॉलिटिक्ससाठी. तर म्हणून म्हणजे मला वाटतं की जे पण लोक 7 ऑक्टोबरपासून आतापर्यंत बघत आलेले आहे इतिहासाला, मला वाटतं की थोडं वाचावं आणि इतिहास वाचावा. आणि म्हणजे त्यासाठी मी 2-3 पुस्तकं सजेस्ट करू शकते. इलान पापे जे स्वतः ज्यूइश आहेत, जे स्वतः इस्रायली आहेत, त्यांनी लिहिलेलं आहे एथनिक क्लेन्झिंग ऑफ पॅलेस्टाईन आणि मॉडर्न हिस्ट्री ऑफ पॅलेस्टाईन असं काहीतरी आहे. हिस्ट्री ऑफ मॉडर्न पॅलेस्टाईन असं इलान पापेची 2 पुस्तकं आहेत. ती वाचली तरी पण मला वाटतं की झायनिझम आणि एकंदरीत इस्रायलचा इतिहास, एकंदरीतच पॅलेस्टाईन सोबत काय काय घडलंय ह्याच्याबद्दल एक चांगली आयडिया तुम्हाला येईल आणि मग तुम्ही डिसाईड करू शकता मला वाटतं. पण अज्ञानातून इतकं सगळं बोलणं मला वाटतं चांगली गोष्ट नाहीये. तुम्ही आता हे म्हणालात की हे असं बिंबवलं गेलं की हे लोक तर असेच आहेत की हे असंच वागतात, म्हणजे पॅलेस्टाईनला हमास म्हणूनच बघणं हे जे असं आहे. तर हे कारण आहे का की सहवेदना व्यक्त करणं किंवा एम्पथी फील करणं हे आपल्याला दिसतंय समोर सरळ की जेनोसाईड होतंय, की बॉम्ब हल्ले करून सतत लोकांना मारलं जात आहे, ते कमी तर आता उपासमारीने लोकांना मारलं जात आहे, हे सगळं दिसत असून समोर तरी सुद्धा त्याच्याबद्दल एम्पथी का नाही वाटत आपल्याकडे? जे अशा मोठ्या संख्येने असे लोक आहेत ज्यांना अजूनपर्यंत ते काही तसं काही वाटत नाही. आणि मीडिया किती कारणीभूत आहे याला, म्हणजे भारतातलाच मीडिया नाही तर वेस्टर्न मीडिया सुद्धा, दोन्ही सुद्धा. कारण आपण मीडियाची भाषा सुद्धा बऱ्याचदा बघतो की कशी वापरली जाते, की हमासने काही लोकांना मारलं, पण जेव्हा पॅलेस्टिनी लोकांच्या मृत्यूबद्दल असेल तर काहीतरी 20 पीपल किल्ड, इस्रायल किल्ड 20 पीपल, असं म्हणजे मोठे मोठे पब्लिकेशन्स, न्यूयॉर्क टाइम्स असतील, अजून काय असतील, ह्यांना कॉल आउट केलेलं आहे लोकांनी की तुम्ही असं का लिहिता, म्हणजे तुम्ही हे फक्त मेले असं का लिहिता? रॉयटर्सला कोणी कॉल आउट मारलं? केला. रॉयटर्सला, की हे कोणी मारलं हे का नाही तुम्ही लिहत? तर हे त्याला कारणीभूत आहे का? हां, म्हणजे सगळ्यात पहिले तर या गोष्टीशी मला वाटतं की कोणी पण जे पण आमच्यासोबत जोडले गेलेले लोक आहेत ते ह्या गोष्टीची सहमती नाही बनू शकत की एक खूप मोठं पॉप्युलेशन असं आहे की जे असं मानतं की अरे ह्यांच्या कत्तली झाल्या पाहिजे. नाही, असं मोठं पॉप्युलेशन नाही आहे. कारण मोठं पॉप्युलेशन कॉन्स्टिट्यूट्स अशा लोकांनी कॉन्स्टिट्यूट होतं की जे कॉमन लोक आहेत, आम लोक, सामान्य नागरिक आहेत भारताचे. हा, नक्कीच त्यांच्यापर्यंत इम्पिरियलिस्ट प्रोपगंडा पोहोचलाय, पण त्यांच्यापर्यंत जेव्हा ऑल्टरनेटिव्ह पोहोचतं तेव्हा ते नक्कीच संवेदना व्यक्त करतात आणि नक्कीच ते ह्याचं खंडन करतात, ह्याचा विरोध करतात जेव्हा त्यांना फोटो व्हिडिओ दाखवले जातात. कारण मेनस्ट्रीम मीडियाचा, ऑब्व्हियसली मीडियाचा एक खूप मोठा रोल आहे याच्यामध्ये. मीडिया तुमच्यापर्यंत ते व्हिडिओजच नाही पोहोचू देतोय, ते की जेनोसाईड होतोय, की बघा कशा प्रकारे कत्तली होत आहेत, मीडिया तुमच्यापर्यंत पोहोचूच देत नाहीये. तर जर त्यांच्यापर्यंत ऑल्टरनेटिव्हच नाही पोहोचणार, त्यांच्यापर्यंत दुसरी बाजूच जर नाही पोहोचणार, सामान्य माणसांपर्यंतच बोलते आम्ही, जो एक मोठा तबका आहे, सगळ्यात मोठा मेजॉरिटी तबका आहे सामान्य माणसांचा, तर ऑब्व्हियसली त्यांच्यापर्यंत काय पोहोचेल? तर त्यांच्यापर्यंत तर मेन स्ट्रीम मीडिया जे त्यांच्यापर्यंत पोहोचू पाहते, विच इज नथिंग बट इम्पिरियलिस्ट प्रोपगेंडा. तर इम्पिरियलिस्ट प्रोपगेंडाच आहे किंवा गोदी मीडियाला जे दाखवायचं आहे तेच आहे, आणि विच इज अगेन इम्पिरियलिस्ट प्रोपगेंडा. तर तेच पोहोचतं. तर जेव्हा आम्ही गेलोय लोकांपर्यंत की बघा असं असं आहे, तर 3 वेगवेगळ्या कॅटेगरीजमधले लोक भेटलेत आम्हाला. एक तर आहे असे लोक ज्यांना काहीच माहिती नाही या मुद्द्याबद्दल किंवा त्यांनी काहीच खरंच नाही ऐकलंय, तर ते जेन्युइनली ऐकून घेतात आणि समर्थनात ते उभे राहतात पॅलेस्टाईनच्या. दुसरे लोक अशी आहेत ज्यांच्यापर्यंत इम्पिरियलिस्ट प्रोपगेंडा पोहोचलेला आहे, ज्यांच्यापर्यंत आता त्यांना माहिती आहे की हे वाईट आहे, 7 ऑक्टोबरला झालं ते वाईट आहे, आणि त्यांच्यापर्यंत जे व्हिडिओज पोहोचले ते ॲक्च्युली पॅलेस्टाईनमधले व्हिडिओज आहेत. तर त्यांना जाऊन हे सांगायला लागतं हे इस्रायलचे व्हिडिओज नाही आहेत, हे पॅलेस्टाईनमधील जनतेसोबत जे होते त्याचे व्हिडिओज आहेत, हे तुम्हाला खोटं खोटं असं पसरवलं जात आहे. तर त्यांच्यापर्यंत जेव्हा आपण ऑल्टरनेटिव्ह घेऊन जातो तेव्हा आम्ही पाहिलंय की लोक आयदर सॉलिडॅरिटीमध्ये जरी नाही तर इथे न्यूट्रल होतात. म्हणजे ते द्वेष नाही करत की अच्छा असं झालं होतं तर ह्यांना मारून टाकलं पाहिजे वगैरे, असं नाही बोलत. ते बोलतात की बरोबर आहे, हे नाही व्हायला पाहिजे होतं, की तेही नाही व्हायला पाहिजे होतं, दोन्ही नाही व्हायला पाहिजे होते, असं त्यांचं मत बनतं. आणि तिसरा ऑब्व्हियसली असा एक तबका आहे जो एक पूर्णतः RSS, राईट विंग, फॅसिस्ट BJPचा काडर आहे, जो बकायदा मानतो की मुसलमान आपला दुश्मन आहे, मुस्लिम धर्मी आपले दुश्मन आहे. आणि ह्यांनी तर म्हणजे हे तर दगाबाज लोक आहेत ना, ज्यांनी स्वातंत्र्यासोबत दगाबाजी केली आहे. म्हणजे ज्यांनी स्वातंत्र्यामध्ये तर त्यांचा काहीच वाटा राहिलेला नाहीये, उलट त्यांनी ब्रिटिशांना साथ देण्याचं काम केलंय, ब्रिटिशांना माफीनामे लिहायचे काम केलंय. तर ह्यांना स्वातंत्र्य लढा काय असतो हे काय कळणार, पहिली गोष्ट म्हणजे. आणि जे ब्रिटिश असताना सुद्धा म्हटले होते की आपला दुश्मन ब्रिटिश नसून मुसलमान, ख्रिश्चन आणि कम्युनिस्ट आहे, तर ह्यांच्याबद्दल आपण काय बोलू शकतो? तर ज्यांनी एक कॉमन सेन्सिकल गोष्टच आज जनतेपर्यंत म्हणजे ते रुजवू पाहत आहेत की कॉमन सेन्स आहे ही, तर की हे तर खराबच असतात, ह्यांना तर मारूनच टाकलं पाहिजे, किंवा हे तर असेच आहे, मुस्लिम धर्मीय तर असेच आहे, ही जो कॉमन सेन्सिकल गोष्ट बनवायचा प्रयत्न करतायत. तर मला वाटतं की ते कुठेतरी खोडण्याचं काम ऑब्व्हियसली आपलंच आहे. आणि
जोपर्यंत आपण लोकांपर्यंत पोहोचून खरं नाही पोहोचवत तोपर्यंत त्यांच्यापर्यंत पोहोचणार सुद्धा नाही आहेत. आणि नक्कीच मीडियाचा एक खूप मोठा जो रोल आहे, जो हा मेनस्ट्रीम मीडिया तर ऑब्व्हियसली प्ले नाही करत आहे, आणि तो सुद्धा ऑल्टरनेट मीडिया उभा करण्याचे काम सुद्धा आपल्यालाच करावं लागणार आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम सुद्धा आपल्यालाच करावं लागणार आहे. बरोबर. एका बाजूला आपण बघतो की हे असं दिसतं सोशल मीडियावर, जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्याला असे लोक दिसतात की ज्यांना ह्याच्याबद्दल एम्पथी वाटत नाही. दुसरीकडे आपण बघतो की भारतातले जे ट्रेड युनियन्स आहेत, अनेक ट्रेड युनियन्स, त्यांनी ह्याच्यात पुढाकार घेतलेला आहे, की त्यांनी हे एक्सप्रेस केलेलं आहे की हे चुकीचं चाललंय. म्हणजे मला वाटतं की मध्यंतरी पोर्टवर काम करणारे जे कर्मचारी कामगार आहेत त्यांनी असं हे केलं होतं की आम्ही इथं डॉक होऊ देणार किंवा आम्ही लोड नाही करणार जे इस्रायलला जाणारी जहाजं असतील किंवा असं काही. तर हे कामगारांमध्ये ही जी आलेली आहे, ही आत्मीयता आहे, तर ती कुठून आली आहे? बरोबर. म्हणजे ग्रीस वर्कर्स, ज्याचा तू उल्लेख केला, की असे कामगार आहेत ज्यांनी म्हटलं की आम्ही शिपमध्ये लोड नाही करणार. आणि असे अनेक कामगार आहेत किंवा अनेक एम्प्लॉईज आहेत, जसं वानी अगरवाल आहे, जी स्वतः तिच्या सीईओ समोर उभी राहून ठामपणे म्हणते की मायक्रोसॉफ्ट इज कॉम्प्लिसिट इन जेनोसाइड. ही जी हिंमत आहे बेसिकली ती इथूनच येते. म्हणजे ही हिंमतच बेसिकली मला वाटतं की पॅलेस्टाईनमधील जनता जी लढते त्यातूनच ती हिंमत येते, की ती स्वतः आज त्यांच्या मुक्तीच्या संघर्षासाठी लढतायत. तर आपण सुद्धा त्यांच्यासाठी लढलं पाहिजे. त्यांचा झेंडा जोपर्यंत ते नाही कॅरी करू शकत तोपर्यंत आपल्याला कॅरी करावा लागेल. ते जोपर्यंत पूर्णतः स्वतंत्र नाही होत तोपर्यंत आपण त्यांचा जो आहे स्वातंत्र्याचा मुक्ती संघर्ष त्याच्यामध्ये सामील व्हावं लागेल. आणि जसं तुम्ही बघू शकता की सगळे भांडवलदार, म्हणजे एक कंपनी अशी नाही आहे जी ह्याच्यामध्ये कॉम्प्लिसिट नाही आहे. मोठमोठ्या कंपन्या म्हणजे टाटा, रिलायन्स, महिंद्रापासून ते मायक्रोसॉफ्ट, गुगल, सगळ्या कंपन्या, तर हे सगळे भांडवलदार इतकं म्हणजे इस्रायलसोबत त्यांना का संबंध ठेवायचे आहेत ना. आणि ऑब्व्हियसली ते तर त्याच्या विरोधात उभे नाही राहणार आहेत. ते तर बिकॉज प्रॉफिट कम्स फर्स्ट फॉर देम. म्हणजे जर जेनोसाइडमधून नफा मिळतोय तर ते तर नफा तिथे घ्यायला जाणार आहेत. ते तर दिसतं पण आहे ना आता. ती तर जी फ्रान्सिस्को अल्बनीसीनी लिस्ट पण काढली आहे त्याच्यामध्ये जेनोसाइडमधून प्रॉफिट करणाऱ्या कंपन्या सुद्धा आहेत. तर हे तर समजून येतं की भांडवलदार वर्ग तर त्याच्या विरोधात काही लढणार नाहीये. तर कोणाला लढावं लागेल आणि कोण खरोखर लढेल ह्याच्यामध्ये, तर सामान्य माणसं, कॉमन पीपल, कामगार वर्ग हेच लढणार आहेत त्याच्या विरोधात. बरोबर. पण आता ही जी जगभरात ही जी चळवळ आहे, लोक रस्त्यावर उतरलेले आहेत, ह्याच्याबद्दलचे डेमॉन्स्ट्रेशन सुरू आहेत. पण तरी सुद्धा इथं आपण बघतो की इथं जेव्हा हे अहिंसक आंदोलन इथं जेव्हा करायचा प्रयत्न होतो तेव्हा त्याला विरोध होतो किंवा त्याच्यासमोर अनेक अडचणी येतात. तुम्ही स्वतः ते फेस केलेलं आहे. ज्यावेळेस तुम्ही आंदोलन केलं तेव्हा तुमच्यावर हल्ला झाला, मात्र त्याची जी कारवाई होती ती सुद्धा तुमच्यावरच झाली. किंवा मग आपण बघतो की मुंबई उच्च न्यायालयानं मध्ये जे आझाद मैदानवर एकतर परवानगी घ्यायला कोर्टात जायला भाग पडलं आणि त्याच्यानंतर त्यांनी नाकारले की तुम्ही इथले इश्यूज बघा, तुम्ही त्याच्यावर काय करताय, असं त्यांना फटकारलं. नंतर त्यांना खूप वर जाऊन मग ती परमिशन मिळवून नंतर ते आंदोलन करता आलं. तर ह्या ज्या अनेक अडचणी येतात की ते नक्की काय काय तुम्हाला फेस करावं लागतं इथं ही चळवळ करताना? सगळ्यात पहिले तर जे आमच्यासोबत झालं त्याच्यापासूनच सुरुवात करते. जसं डॉमिनोजच्या बाहेर आम्ही आंदोलन करत होतो आणि तेव्हा जसं मी सांगितलं की BDS एकदम नॉन व्हायलंट पीसफुल मुवमेंट आहे. त्याच्यामध्ये तुम्ही फक्त एक बहिष्काराचा कॉल देताय, पत्रकं डिस्ट्रीब्यूट करताय, बस तेवढंच आहे. अजून काही आहे नाही त्याच्या व्यतिरिक्त. तर तिथे आम्ही 7-8 मिनिटं झाले असतील किंवा जास्तीत जास्त 10 मिनिटं झाले असतील आणि अनेक लोक तिथे उपस्थित होते. म्हणजे 30 एक लोक ऐकत होते की काय आम्ही म्हणतोय, आमचं म्हणणं मांडतोय. तर त्याच्यानंतर अनेक लोक आमच्यासोबत बोलायला सुद्धा आले की काय हा प्रकार आहे आणि आम्हाला पण अजून माहिती पाहिजे ह्याच्याबद्दल. तर त्याच वेळेस एक 10 ते 15 लोक तिकडे येतात आणि ते लगेच आम्हाला म्हणायला लागतात की हा कुठला झेंडा तुम्ही घेतलाय, हे तुम्ही काय करताय इकडे, हे सगळं इकडे नाही करायचं वगैरे वगैरे. तर मग त्यांनी विदिन नो टाइम, म्हणजे खूपच कमी वेळात 50 ते 60 लोकांचा झुंड तिकडे फोनाफोनी करून बोलवून घेतला. आणि त्याच्यामध्ये एक मनुष्य तर असाच आला ज्यांनी क्रिकेटची बॅट घेऊनच आला. म्हणजे मारायचंच आहे या लोकांना, याच हेतूने ते लोक आले होते. तर तिकडे BJPचा तिकडचा नेता सुद्धा उपस्थित होता आणि त्याच्याच बोलण्यावरनं हे सुद्धा पुढे झालं की मारहाण झाली. आम्ही 4 लोक होतो, आमचे 2 साथी आणि आम्ही 2 महिला साथी सुद्धा होतो. माझी साडी फाडली होती, दुसरी महिला साथी होती, तिला पण मारहाण झाली होती. आणि तिथे जे 2 पुरुष साथी होते त्यांना तर खूप मारलं होतं, बॅटनी वगैरे मारलं होतं. तर हे सगळं आम्ही लाईव्ह व्हिडिओमध्ये कॅप्चर केलं आहे. हे आमच्या पेजवर अजून सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. हा लाईव्ह व्हिडिओ, हा लाईव्ह आहे पूर्ण, तिकडे झालेली जी घटना आहे. तर त्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनमध्ये जातो. मग पोलीस एकतर आमच्यावर इतकं प्रेशराईज करतात की तुम्ही FIR नका देऊ. पहिली गोष्ट म्हणजे FIR का नाही द्यायची, म्हणजे तुमच्यावर हल्ला झालाय,
कुठले तरी गुंडे येऊन, संघी गुंडे येऊन, राईट विंग गून्स येऊन, आणि त्याच्यामध्ये बीजेपीचा माणूस लीडमध्ये आहे, बीजेपीचा नेता आहे, तर तो लीडमध्ये आहे. आणि मग तुम्ही म्हणताय की आम्ही नाही द्यायची कंप्लेंट, तर आम्ही तर कंप्लेंट देणार. त्याच्यानंतर 2 दिवसांनी आमची FIR घेतली आणि मग आमच्यावर काउंटर FIR लागली, ज्याच्यामध्ये आमच्यावर सिरियस चार्जेस आहे. म्हणजे त्यांच्यावर तर इतके मामूली चार्जेस आहे, एकदम बेलेबल चार्जेस, की काही त्यांना खूप जास्त फेरफटका पण नाही मारायला लागणार पोलीस स्टेशनचा. आमच्यावर असे चार्जेस आहे की आम्हाला अरेस्ट होऊ शकते. काय चार्जेस आहे? बेसिकली एकतर धार्मिक भावना दुखवल्या या चार्जेस आहेत, मग अनलॉफुल असेंब्ली गॅदरिंग केलं तिकडे ते चार्जेस आहेत. आणि म्हणजे कोणाच्या धार्मिक भावना आम्ही दुखवल्या? आम्ही इनफॅक्ट आमच्या पत्रकामध्ये हेच सांगतोय की हा मुद्दा धर्माचा मुद्दाच नाही आहे. हा मुद्दा कुठला मुस्लिम्स विरुद्ध ज्यू धर्मियांचा मुद्दा नाही आहे, हे आम्ही स्पष्टपणे आमच्या पत्रकात, आमच्या स्पीचमध्ये, आमच्या भाषणांमध्ये सगळ्यांमध्ये सांगतोय. तर तर ते सगळे सिरियस चार्जेस आमच्यावरती लावले आणि त्यांच्यावरती खूप पेटी चार्जेस लावले. तर या सगळ्यामधून तर ऑब्व्हियसली हे समजून येतं की कशा प्रकारे एक पोलिसांचं, म्हणजे या पूर्ण स्टेटचं आणि पूर्ण राईट विंग जो पूर्ण अपॅरेटस आहे त्याचं एक गठबंधन आहे. त्याचं एक स्ट्रॉंग अफिलिएशन आहे, एकमेकांसोबत त्यांचा एक संबंध आहे, स्ट्रॉंग संबंध आहे. आणि दुसरं म्हणजे आज इतकं रिप्रेशन आहे की तुम्ही काही पण सरकारविरोधी बोलाल किंवा सरकारविरोधी जाऊ द्या, तुमचं मत जरी मांडाल तरी पण तुम्हाला 10 वेळा विचार करावा लागेल. आज इतकं रिप्रेसिव्ह एन्व्हायरमेंट आहे आणि डेमोक्रेटिक स्पेसेस ज्याला म्हणतो ते इतके कमी आहेत. म्हणजे आता हे तर तुमचं एकदम राईट आहे, तुमचा एक लीगल राईट आहे, तुमचा एक डेमोक्रेटिक राईट आहे की तुम्ही जाऊन आंदोलन करू शकता, तुम्ही जाऊन तुमचे विचार मांडू शकता जनतेमध्ये, आणि तुम्ही काहीच करत नाहीये. तुम्ही 7-8 लोक जमलेले आहेत, तुम्ही तुमचे विचार तिथे मांडताय. तर इतक्या मोठ्या भयंकर प्रमाणावर रिप्रेशन आहे आणि हे आपण मागील 10 वर्षांमध्ये बघितलंय, जसं हे रिप्रेशन वाढत गेलंय. आणि आज कुठल्याही मुद्द्यावर तुम्हाला आंदोलन करायचे, कुठल्याही मुद्द्यावर तुम्हाला सरकारला प्रश्न विचारायचे, तर पोलीस तर येतीलच. सगळ्यात पहिले तर राईट विंग गुंडे येऊन तुमच्यावर हल्ला करतील किंवा तेच तुम्हाला अशा प्रकारे चौकशी करतील की जणू काय त्यांचंच सत्ता आहे, त्यांचंच स्टेट आहे आणि त्यांचंच बेसिकली पूर्ण हे चालू आहे. म्हणजे पूर्णतः गुंडागर्दी ते करतच असतात. तर ही पण जी आमच्यासोबत झाली ती पण एक गुंडागर्दीच झाली. आणि जसं दिल्लीमध्ये पण इस्रायली एम्बेसीच्या बाहेर प्रोटेस्ट केलं होतं, तर पोलिसांनी प्रचंड रिप्रेशन केलं. म्हणजे पोलिसांनी मारहाण केली आहे, पोलिसांनी ओढाताणी केली आहे. तिकडे महिला होत्या, त्यांना सुद्धा रात्री 1-1, 2-2 वाजेपर्यंत डिटेन करून ठेवलंय. तर हे तर दिसून येतं की स्टेट पण आज कोणाच्या बाजूनी आहे. म्हणजे आज हे भारतातले पोलीस आहे का इस्रायलचे पोलीस आहेत, जे आज इस्रायली एम्बेसीच्या बाहेर सुद्धा आंदोलन नाही करू देते. आणि जेव्हा की आम्ही काय म्हणतोय की जेनोसाईड थांबला पाहिजे, हा जनसंहार थांबला पाहिजे, तर हे पण नाही बोलू शकत आज भारतामध्ये. आज इतक्या कमी प्रमाणात ज्याला म्हणू शकतो की डेमोक्रेटिक स्पेसेस उरलेले आहेत. तर याच्या विरोधात म्हणजे हे वारंवारच जाणवत असतं. म्हणजे हे तर काही नवीन बाब सुद्धा नाही आहे. पॅलेस्टाईनच्या मुद्द्यावरतीच फक्त तुम्ही बोलता आणि असं होतं असं नाही आहे. अनेकांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये राईट विंग संघी गुंडे घुसतात आणि प्रेस कॉन्फरन्सेस होऊन देत नाही. तर हे सगळ्या गोष्टी पण होत आल्या आहेत, घडत आल्या आहेत. पण आता ह्या स्पेसिफिक ह्याच्याबद्दल जर आपण म्हटलं की मगाशी जसं बोललो तसं भारत हा कायम म्हणजे हिस्टॉरिकली हा पॅलेस्टाईनच्या बाजूनी राहिलेला आहे. पॅलेस्टाईनच्या कॉजसाठी त्याने नेहमी सॉलिडॅरिटी दाखवलेली आहे. मात्र आत्ता जर आपण बघितलं तर ते चित्र बदललेलं दिसते. कारण मला असं वाटतं की मध्यात जेव्हा हा नरसंहार सुरू झाला ऑक्टोबर 2023 पासून, तर त्याच्यानंतर सुद्धा UN मध्ये असं काही वेळा झालं की शस्त्रसंधीसाठी जेव्हा जेव्हा रेझोल्युशन मांडले गेले तेव्हा बऱ्यापैकी जे आधी वसाहतवादाच्या खाली असलेल्या जास्तीत जास्त राष्ट्रांनी शस्त्रसंधीच्या बाजूनी वोट केलं होतं. मात्र भारतानं एवढा मोठा वसाहतवादाचा इतिहास असून सुद्धा ॲब्स्टेन केलं होतं, ज्यावर जगभरात सगळ्यांनीच आश्चर्य व्यक्त केलं होतं की भारताने असं कसं काय केलं. तर ही जी भूमिका आपल्याला आत्ता बदललेली दिसते ती कुठंतरी ह्या कॉजच्या सुद्धा रिप्रेशनच्या मागे आहे असं वाटतं. हो, म्हणजे जसं आधी पण मी म्हटलं की मागच्या 10 वर्षामध्ये जे एक राईट विंग सरकार, जे एक फॅसिस्ट गव्हर्नमेंट सत्तेत आलेलं आहे, मोदी गव्हर्नमेंट जे सत्तेत आलेलं आहे, तर त्यांनी म्हणजे आपल्याला प्रखरपणे दिसतं की त्यांचे जे झायनिस्टांसोबतचे आणि इस्रायलसोबतची जवळकी आहे ती ह्याच्यामुळेच आहे, कारण त्यांच्यामध्ये सिमिलॅरिटीज आहे. म्हणजे झायनिस्ट्स आणि फॅसिस्टांमध्ये खूप सिमिलॅरिटीज आहे. म्हणजे एकतर हे आहेच की आज जी खूप मोठ्या प्रमाणावर अरब नॅशनॅलिटीचं एकंदरीतच ज्याला म्हणू शकतो की
अरब भूमीवरती दमन होत आहे, तर त्याच्यामध्ये बहुतांश मुसलमान लोक आहेत. म्हणजे ख्रिश्चन्स पण आहेत त्याच्यामध्ये, ज्यूज पण आहेत ॲक्च्युली जे पॅलेस्टाईनमध्ये राहतात, पण मुसलमान पण आहेत. तर एकंदरीतच जो आज भारतामध्ये एक खोटा शत्रू मुसलमान धर्मियांना उभं केलं गेलं आहे, तर ते त्यांच्या फायद्याच आहे ना. म्हणजे RSS आणि BJPच्या फायद्याच आहे की तुम्ही बघा, आज मुस्लिम धर्मियांना, हे मुस्लिम धर्मियांविरोधात होते, तर आपल्याला त्याच्याबद्दल काय बोलायची गरज नाही. इनफॅक्ट आपण सपोर्ट करणार इस्रायलला. तो तर आपला चांगला मित्र पण आहे, तो तर आपल्याला शस्त्र पण देतो, तो तर आपल्याला पेगासस सॉफ्टवेअर पण देतो, ज्याचा वापर करून आपण विरोधकांचं दमन करू शकतो, ज्याचा वापर करून आपण सरकार विरोधात जे पण बोलतात त्यांचं दमन करू शकतो. तर आज जे एक जनरल हे असतं की इस्रायल आपला मित्र आहे, तर एक डिप्लोमॅटिक रिलेशनशिप आपण त्याच्यासोबत बनवून ठेवली पाहिजे, इस्रायल आणि पॅलेस्टाईन सोबत, दोघांसोबत पण. कारण आज पण डायरेक्टली इस्रायलला सपोर्ट नाही करत मोदी सरकार. म्हणजे त्यांचं दोघले पण तर आहेच, ते तर कोणापासून लपलेलं सुद्धा नाही आहे. आणि म्हणून तर इस्रायलच्या समर्थनात रॅल्या निघतात. आज भारतात इस्रायलच्या समर्थनात रॅल्या निघतात, राईट विंग उभाराच्या म्हणजे या पूर्ण ह्याच्यामध्ये, की इस्रायलच्या समर्थनात परमिशन मिळतात रॅल्या काढायला, पण पॅलेस्टाईनच्या समर्थनात तुम्हाला रॅली काढायची तर त्याची परमिशन तुम्हाला मिळत नाही. तर एकतर ह्याच्यामध्ये हे पण आहे की इस्रायल आणि, म्हणजे हा प्रश्न तर खरंच मोठ्या प्रमाणात भारतावरच उपस्थित होतो की तुमचा सगळ्यात चांगला मित्र इस्रायल कसं काय आहे, जो एक जेनोसाईड करणारा देश पण नाही, कॉलनीज म्हणू, जो एक देश पण नाही आहे, तो एक सेटलर कॉलनी आहे, जो इतका भयंकर मोठ्या प्रमाणावर जेनोसाईड करतोय, 60,000पेक्षा जास्त लोकांच्या कत्तली करतोय, लहान लहान मुलांना मारतोय. तर याला तुम्ही कसं काय जस्टिफाय करू शकता? आणि हाच जर तुमचा देश एकमेव मित्र आहे, तर मग तर प्रश्न तुमच्यावर आहे, की मग तर हा प्रश्न मोदी सरकारवर आहे की असं कसं काय. BDS कडे परत येऊयात की आता पुढची वाटचाल काय राहणार आहे ह्या सगळ्या चळवळीत भारतात, आणि जर कुणाला ह्याच्यामध्ये सहभागी व्हायचं असेल, सॉलिडॅरिटी व्यक्त करायची असेल, तर त्यांना काय करता येईल? पुढची वाटचाल पण बेसिकली अशीच राहील की गल्लीमध्ये जाऊन, वस्त्यांमध्ये जाऊन, शाळांमध्ये जाऊन, कॉलेजांमध्ये जाऊन, जिथे शक्य आहे, ज्या स्पेसेसमध्ये शक्य आहे त्या सगळ्या स्पेसेसमध्ये जाऊन हा मुद्दा घेऊन जाणं, पॅलेस्टाईनचा मुद्दा. आणि म्हणजे एक गोष्ट पण, म्हणजे ज्याच्यावर मला वाटतं की थोडा भर सुद्धा दिला पाहिजे, ती ही सुद्धा आहे की आज मुस्लिम धर्मियांमध्ये पण एक तबका असा आहे ज्याला वाटतं की हा धर्माचा मुद्दा आहे, ज्याला वाटतं की चा हा मुद्दा आहे. तर तिथे त्यांना पण जाऊन सांगण्याची गरज आहे आणि त्यांच्यापर्यंत पण हा प्रचार घेऊन जाण्याची गरज आहे की जेरुसलेममध्ये फक्त मुस्लिम धर्मस्थळ नाही आहे, ते ज्यू धर्मस्थळ सुद्धा आहे, ख्रिश्चन धर्मस्थळ सुद्धा आहे, आणि तिन्ही धर्मांचं एकंदरीतच तिथे एक ज्याला म्हणू शकतो की धर्मस्थळ आहे. तर म्हणून ह्याज अ सोल्युशन कुठलं पण ज्याला म्हणू शकतो की एक सेक्युलर सोल्युशन, एक सेक्युलर राष्ट्रच त्याचं सोल्युशन असू शकतं, जिथे सगळे लोक एकत्र मिळून, सगळे धर्मीय एकत्र मिळून राहतील, तेच सेक्युलरच त्याचं एक सोल्युशन असू शकतं. तर त्यांच्यापर्यंत पण ही भूमिका घेऊन जाणं, आणि म्हणजे ज्यांच्यापर्यंत हे अजून असे पण अनेक लोक आहेत जे समर्थनात आहेत पॅलेस्टाईनच्या, पण इस्रायलला पण थोडं सपोर्ट करतात, म्हणजे इस्रायलला सुद्धा एक देश म्हणून बघतात, आणि 2 स्टेट सोल्युशन जे आहे ते लागू झालं पाहिजे. पण त्यांच्यासाठी पण हेच आहे की 2 स्टेट सोल्युशन काय असतं. म्हणजे तुमच्या घरी येऊन जर कोणतरी राहायला लागलं आणि वर तुम्हालाच तिकडून घरातून हकालपट्टी तुमची झाली आणि तुम्हालाच मारलं गेलं, आणि मग तुम्ही येऊन बोलाल का ठीक आहे आता आपण अर्ध करूया घर? नाही, तुमचं तर स्ट्रगल हाच असेल ना की आता बिलकुल घर परत मिळवलं पाहिजे, ना की शेअर झालं पाहिजे घर. म्हणजे हा तर स्ट्रगलचा मुद्दाच नाही आहे. तर आणि अनेक वर्षापासून पॅलेस्टाईनमधील लोक ते पथेटिक नाही आहेत बेसिकली. म्हणजे आज जे जेनोसाईडमुळे असं वाटायला लागलं की अरे अरे बिचारे लोक, पण पॅलेस्टाईनचा इतिहास खूप रेझिस्टन्सचा इतिहास राहिलेला आहे, खूप संघर्षाचा इतिहास राहिलेला आहे, आणि पॅलेस्टाईनमधील जनता लढलेली आहे, म्हणजे एकदम लढाऊ जनता आहे. आणि जगभरातील सगळ्या दमनकारी ज्या सत्ता आहेत त्यांना चीड येते पॅलेस्टाईनला बघून की असे लोक आहेत जे रेझिस्ट करतात, म्हणजे किती पण त्यांचं दमन करा तरी ते रेझिस्ट करतात. म्हणजे तो एक फोटो आहे जो खूप माहिती असेल लोकांना, की एक मिलिटरी टँक आहे, त्याच्या विरोधात एक खूप लहान मुलगा आहे, तो दगड घेऊन उभा आहे. तर मिलिटरी टँकच्या विरोधात एक लहान मुलगा जो दगड घेऊन उभा आहे, तेच ॲक्च्युली त्यांच्या रेझिस्टन्सचं सिम्बल आहे. मला वाटतं की त्या लेवलचा रेझिस्टन्स त्यांनी केलेला आहे, आणि ते चालू आहे आत्ता पण लिटरली. म्हणजे मागच्या 2 वर्षामध्ये जेनोसाईड सुरू असताना पण, म्हणजे हे सगळे लोक जी मारली जात आहेत, ज्याच्यामध्ये जर्नलिस्ट पण येतात, ज्याच्यामध्ये डॉक्टर्स येतात, त्या सगळ्यांकडे एक ऑपॉर्च्युनिटी आहे की ते पॅलेस्टाईन सोडून जाऊ शकतात. पण ते आज तिथे आहेत. त्यांनी आपल्या फायनल डेथ नोट्स लिहून ठेवल्या आहेत, आणि त्यांच्यावर हल्ला झाल्यावर, त्यांचा कत्तली झाल्यावरती ते डेथ नोट्स रिलीज होतात, आणि त्यामध्ये सुद्धा ते हेच म्हणतात की संघर्ष करा.
आम्ही आज जी ट्रूथ आहे ते जनतेपर्यंत घेऊन गेलोय आणि आमचं कत्तल झालेलं आहे. तुम्ही सुद्धा हेच सच्चाई जी आहे ती जनतेपर्यंत घेऊन जा. हेच तुमचं ज्याला म्हणतात की कॅरी फॉरवर्ड दिस लेगसी. तर आज पण आपल्याला बघायला मिळतं की ती जनता पथेटिक नाही आहे. ती जनता लढते आहे. म्हणजे तिकडचे डॉक्टर्स ते लढतायत. त्यांना माहिती आहे की ते मरणार आहेत. त्यांना माहिती आहे की ते कुठल्या आशेने नाही जगत आहेत की अरे काय होईल, पण ते लढतायत. तुमचा एक्झिस्टन्सच तो रेझिस्टन्स आहे बेसिकली. तेच त्या एकंदरीत त्याच्यात आहे. जसं आत्ता खूप रिसेंटली हे झालं, डबल स्ट्राईक झाली असेल ते सर्वांनाच माहिती आहे. म्हणजे एका नसर हॉस्पिटलमध्ये बॉम्ब टाकले आणि मग लगेच तिथे जेव्हा डॉक्टर्स पोहोचले, जर्नलिस्ट पोहोचले, तेव्हा दुसरी स्ट्राईक झाली. आणि इस्रायल हे एकदम करत आलंय की पहिले सिव्हिलियन बेसवर अटॅक करायचा आणि मग त्याच्यानंतर जेव्हा डॉक्टर्स पोहोचतील, एड पोहोचेल, मेडिकल फॅसिलिटीज पोहोचेल, जर्नलिस्ट पोहोचतील, तेव्हा दुसरा स्ट्राईक करायचा. म्हणजे एकंदरीतच ते सगळे मारले जातात त्याच्यामध्ये. तर तेच की सगळ्यात पहिले हे खरं जे आहे ते लोकांपर्यंत घेऊन जाणं आणि त्यांना खूप मोठ्या प्रमाणात सांगणं की तुम्ही या खऱ्यासोबत लढा. बिकॉज ट्रूथ, स्पीकिंग द ट्रूथ इज रेव्होल्युशनरी. म्हणजे जेव्हा सगळे खोट्या बातम्या पसरवत आहेत तेव्हा फक्त खरं बोलणं सुद्धा एक क्रांतिकारी असतं. तर ते बिलकुल केलं पाहिजे. आणि आपली लेगसी राहिलेली आहे, म्हणजे क्रांतिकारकांची लेगसी राहिलेली आहे, ज्यांनी इम्पिरियलिझमच्या विरोधात, ज्यांनी वसाहतवादाच्या विरोधात, साम्राज्यवादाच्या विरोधात लढलेले आहेत. त्यांना सुद्धा मारलं गेलंय. तर ते सगळं आपण न विसरता आपली लेगसी पुढे घेऊन गेली पाहिजे. तर हे सगळ्यांपर्यंत पोहोचवणं, फक्त कुठल्या एका धर्मियांपर्यंत नाही, सगळ्यांपर्यंत, जे पण भारतामध्ये राहतात, जे पण पुण्यात राहतात, सर्वांपर्यंत हे पोहोचणं हे जर खरं. आणि मग ते जेव्हा तुम्हाला इतिहास समजतो तेव्हा तुम्ही आपोआपच मला वाटतं की या मुवमेंट सोबत अलाइन करतात. जेव्हा तुम्हाला समजतं की ॲक्च्युली इतकी बर्बरता आहे, तर तुम्ही स्वतःच म्हणता की मी काय करू शकतो किंवा मी काय केलं पाहिजे. असे अनेक लोक आहेत आणि ज्यांनी आम्हाला मेसेज केलेत, ज्यांनी आम्हाला फोन केलाय की आम्ही काय करू शकतो, आम्ही कसं काय तुमच्यासोबत जोडून घेऊ शकतो. म्हणजे लाखो लोकांपर्यंत आम्ही पोहोचलोय आणि त्यापैकी अनेक लोक आमच्यासोबत जोडली गेली आहेत. अनेक लोकांनी स्वतः बहिष्काराचे कॉल्स स्वतः तर फॉलो करतात आणि इतरांपर्यंत पण ते पोहोचवले आहेत. इतरांपर्यंत आमचं पत्रक घेऊन गेले आहेत. तर हे सगळं स्वतः कॉमन मासेसनी हे केलेलं आहे. तर मला वाटतं की ही मुवमेंट लोकच पुढे घेऊन जाऊ शकतात, अजून कोणी पुढे नाही घेऊन जाऊ शकत याला. तर जसे जसे लोक जुडत जातील तसे म्हणजे मी म्हणेल की आम्ही जेव्हा चालू केली आणि आज, तर त्याच्यामध्ये एक फरक आहे. आणि नक्कीच आमच्यासोबत बरेच लोक जुडले गेलेत आणि आशा तर आहेच की अजून पुढे जाऊन भरपूर लोक याच्यामध्ये जोडले जातील. कारण खरं तुम्ही फार वेळपर्यंत लपवून नाही ठेवू शकत. खूप थँक्यू, तुम्ही आज वेळ दिलात आणि आलात आणि या महत्त्वाच्या विषयाबद्दल सांगितलं. तुम्हाला जर या BDS मुवमेंटबद्दल आणखी जाणून घ्यायचं असेल, भारतात काय चाललंय आणि तुम्हाला कसा सहभाग ह्याच्यामध्ये घेता येईल हे जाणून घ्यायचं असेल, तर IPSP आणि BDS इंडियाला नक्की फॉलो करा. त्यांचे अनेक कार्यक्रम होत असतात. तुमच्या शहरातही त्याचा कार्यक्रम होत असेल, त्यामुळे हे नक्की फॉलो करा, हे नक्की बघा. ह्या व्हिडिओबद्दल आणि ह्या विषयाबद्दल एकूणातच तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट्समध्ये आम्हाला कळवायला विसरू नका. हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, हे चॅनल सबस्क्राईब करा आणि पाहत राहा इंडी जर्मन.